खेड तालुक्यातील गावांमध्ये म्हाडा प्राधिकरण विरोधात प्रचंड असंतोष वाढत असून रोहकल नंतर आता खराबवाडी तालुका खेड ग्रामपंचायत हद्दीत म्हाडा प्राधिकरण यांना गायरान जमीन हस्तांतरण केली आहे। त्यास काही गावकरी लोकांचा सुरुवातीपासूनच मोठा विरोध आहे। याबाबत बाजार समितीचे संचालक व खराबवाडीचे माजी सरपंच हनुमंत कडे यांनी पुणे लाईव्हशी संपर्क साधून काय सांगितले जाणून घेऊयात। खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे गायरान होतं ना, ते गायरान जागा नाफेडला दिली होती। नाफेडची जागा म्हाडाला घेतली म्हाडाने, आणि ती म्हाडाने घेतल्यानंतर मी स्वतः सरपंच झाल्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला तिथं ताबा मागितला होता। परंतु खराबवाडीच्या आसपासच्या सगळ्या जागा एमआयडीसी संपादित झाल्या आणि गावाला कुठलेही गायरान नाही, म्हणून आम्ही तिथं संघर्ष करून विरोध करून की हे जागा सगळी आम्हाला खराबवाडी ग्रामपंचायतीसाठी सगळ्या सुविधा, शाळा, मैदान, इतर ज्या काही सुविधा आहेत त्यासाठी जागाच नाही, ती जागा आम्हाला परत मिळावी म्हणून आम्ही तिथं सगळ्या ग्रामस्थांना बरोबर घेऊन संघर्ष केला। त्याच्यामध्ये आम्ही माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे सगळे ग्रामस्थ म्हणजे प्रकाश खराबी असेल, बाळा केसोडा किंवा इतर सर्व जीवन खराबी सगळे आम्ही जाऊन त्याचा पाठपुरावा केला। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे जो आमचे हेड क्लार्क आहे अजित केसोड यांनी पण त्याच्यामध्ये मदत केली आणि आम्ही अजितदादांकडे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर अजितदादांनी त्यातल्या कलेक्टरला सांगून अर्धी जागा आम्हाला मिळाली। राहिलेली अर्धी जागा आजही म्हाडाकडे आहे, पण आमच्या ग्रामस्थांचा म्हाडाला जागा द्यायला प्रचंड मोठा विरोध आहे। कारण म्हाडाचे हे वेगळे गव्हर्नमेंटची काही स्वायत्त संस्था असेल, पण त्याच्यापासून गावाला काही फायदा नाही आणि ती जागा आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये खासदार आढळराव पाटलांना भेटलो, शिवाजीराव आढळराव पाटलांना सगळे ग्रामस्थ, आणि त्यांनी पण आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं की राहिलेली जागा पण आम्ही तुम्हाला देतो। परंतु आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, पण आम्ही त्यासाठी संघर्ष करत आहे ग्रामस्थ सगळे, आणि सगळे मिळून आम्ही ती जागा कसल्याही परिस्थितीत म्हाडाला द्यायला तयार नाही आणि देणार नाही। ज्या काही म्हाडाला जागा लागत असेल, काय असेल म्हाडाचं त्या संदर्भात तर अडाणी शासनाच्या इतर ज्या जागा आहेत किंवा एमआयडीसीकडे जागा मागावा, पण जिथं ज्या गावाला ह्या सुखसुविधा नाही किंवा सार्वजनिक व्यवस्थेसाठी जागाच नाही, लोकसंख्येचा विचार केला खराबवाडीच्या तर आत्ताची लोकसंख्या 70-80 हजार आहे। आमच्या खराबवाडीत शाळेला 2-2 हजार, महाराष्ट्र राज्यातली जिल्हा परिषदची शाळा आहे की सगळ्यात मोठी पटसंख्या असलेली, तिथं विद्यार्थ्यांना जागा म्हणजे 2 शिफ्टमध्ये शाळा चालते। महाराष्ट्र विद्यालय खराबवाडी ग्रामस्थांचं ते सुद्धा 2 शिफ्टमध्ये चालते, आणि अनेक खाजगी शाळा आहेत। आम्ही वैयक्तिक पोद्दारला दिलेली